चौघड्याला अस्मत् तिरंगाने नटलेले प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला या पवित्र दिनी उपस्थित असलेले ग्रामस्थ, शिक्षक वृंद आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी मैत्री दीपा विनायक खरे इयत्ता 6वी रायगड जिल्हा परिषद शाळा चावणे या शाळेत शिकते. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत माझ्या भाषणाला सुरुवात करते. या जन्माचा नजराणा माय भूमीस पेश व्हावा, या जन्माचा नजराणा माय भूमीस पेश व्हावा, तिरंगाच माझा गणवेश व्हावा, तिरंगाच माझा गणवेश व्हावा. सांडता रुधिर मातृभूमीसाठी, सांडता रुधिर मातृभूमीसाठी आणि हरेक जन्मी भारत माझाच देश व्हावा, आणि हरेक जन्मी भारत माझाच देश व्हावा. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारताने राज्यघटना स्वीकारली. ही राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली. खरंच आजचा दिवस सोन्याचा दिवस आहे. म्हणून म्हणते, चला करूया संविधानाचा आदर आज, चला करूया संविधानाचा आदर आज. ज्याने दिला आपणास जगण्याचा शिकण्याचा अधिकार, ज्याने दिला आपणास जगण्याचा शिकण्याचा अधिकार. खरंच या संविधानामुळे आपल्या देशात वेगवेगळ्या जाती धर्माचे, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक सुख समाधाने राहत आहेत. विविधतेत एकता आहे आमची शान, विविधतेत एकता आहे आमची शान. म्हणूनच म्हणते, आपला भारत देश आहे महान, आपला भारत देश आहे महान, आपला भारत देश आहे महान. आपण इथं सर्वजण आपल्याला हा सोहळा पाहण्याचे भाग्य लाभत आहे. पण या स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे. जाने कितने मर मिटे तब हमने आजादी पाई है, जाने कितने मर मिटे तब हमने आजादी पाई है. गणतंत्र दिवस की लालिमा आज सब पर छाई, गणतंत्र दिवस की लालिमा आज सब पर छाई. वीरांचे बलिदान, महान पुरुषांची महान कार्य, यातूनच तर स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले. महान पुरुषांनी, क्रांतिकारकांनी या देशासाठी आपले बलिदान दिले, लढाया लढल्या. म्हणूनच आपला भारत देश स्वतंत्र झाला, आपला भारत देश स्वतंत्र झाला. आणि आपण या देशासाठी आता काय करत आहोत? केवळ सोशल मीडियावरती प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम नव्हे, तर एखाद्या रक्ताची गरज असणाऱ्या एखाद्या रुग्णाला रक्तदान देणे म्हणजे देशप्रेम. प्रदूषणाने ग्रासलेल्या वसुंधरेत एक रोप लावणे, त्याला नवसंजीवन देणे म्हणजे देशप्रेम. नैसर्गिक आपत्ती आल्यावरती गरजू लोकांना मदत करणे म्हणजे देशप्रेम. आपल्या घरातील कचरा, परिसरातील कचरा इकडे तिकडे न टाकता देशाच्या स्वच्छतेत योगदान देणे म्हणजे देशप्रेम. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्याचा, ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण करणे म्हणजे देशप्रेम. अशाच क्रांतिकारकांना, वीर पुरुषांना मी आदरांजली वाहते. राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी आदरांजली वाहते. भारत मातेचे रक्षण करणाऱ्या वीर जवानांना मी सादर प्रणाम करते. शेवटी मी एवढंच म्हणेन, उत्सव 3 रंगांचा आभाळी आज सजला, उत्सव 3 रंगांचा आभाळी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांना, ज्याने भारत देश घडवला, ज्याने भारत देश घडवला. एवढं बोलून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र.